जय हरी शेतकरी मित्रांनो, या वर्षी पीक विमा योजना म्हणजे सुधारित पीक विमा योजना आहे आणि तुम्ही पाहत असताना पीक विमा भरायला काय शेतकरी पुढे येईनच। त्याची आता तारीख वाढवण्यात आली आणि तारीख वाढवल्याच्या नंतर यामध्ये आकडे इतके फुगून दाखवलेत, इतक्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, तितक्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, मात्र खरंच किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरलाय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दाखवणार आहे। कारण शेतकऱ्याला माहिती आहे आता मागच्या वर्षी पीक विमा भेटला नाही, मग या वर्षीच कुठून भेटणार आहे, कारण जशाल तशी पीक विमा योजना आहे। आता शेतकरी हुशार झालेत। आता लोकमत आयोगाने एक महत्त्वाची अशी बातमी या पीक विम्याबाबतचे जे काही आकड्याचा गोंधळ आहे ती दाखवलेली आहे आणि मी तुम्हाला ती बातमी सविस्तरपणे वाचून दाखवणार आहे। आपली माहिती जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। खरंच माझ्यासारख्यानं जर सांगितलं की इतक्या शेतकऱ्यांनी भरलाय आणि तितक्या शेतकऱ्यांनी भरलाय म्हणून शेतकरी भरणार आहेत का? कारण आता शेतकरी हुशार झालाय, जागृत झालाय, शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टी कळायल्या। कारण माझ्यासारखे सांगणारे काय इतका आला पीक विमा तितका पीक विमाला असं बी सांगितलेत, पण शेतकऱ्याच्या खात्यात येतो का? मग आपल्या चॅनलचा खरा उद्देश ते आहे की शेतकरी जागृत झाला पाहिजे, शेतकऱ्याला या सगळ्या गोष्टी कळाल्या पाहिजे आणि त्यामुळे आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला माहिती देण्याचं काम करीत असतो। त्यामुळे तुम्ही आणखी आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा। तर बघा, ही आहे लोकमत आयोगाची बातमी, नागपूरहून लागलेली आहे। राज्यातील खरीप पीक विमा योजनेच्या आकडेवारीवरून सरकारी यंत्रणेच्या दाव्यामध्ये आणि पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकृत डॅशबोर्डवरील आकडेवारीमध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले आहे। राज्य सरकारने मुदतवाढीनंतर 61,82,218 शेतकऱ्यांनी पीक विमा काढल्याचा दावा केला आहे। मात्र केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावरील 10 ऑगस्टच्या आकडेवारीनुसार राज्यात प्रत्यक्षात 38,12,920 शेतकऱ्यांनीच विमा काढल्याचं दिसून येत आहे। यामुळे विम्याच्या आकडेवारीत अर्जांची संख्या आणि विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या यामध्ये गल्लत केली जात असल्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पीक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येत 15.91% घट झाली आहे। 75 लाखाहून अधिक अर्ज, शेतकरी मात्र 38 लाख। चालू खरीप हंगामात 9 ऑगस्ट पर्यंत राज्यातील 38,12,920 शेतकऱ्यांच्या 75,23,354 पीक विमा अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे 4,05,255 अर्ज तर पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल 71,78,099 अर्ज आहेत। एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या पिकांसाठी किंवा क्षेत्रासाठी एकापेक्षा अधिक अर्ज केलेले असू शकतात। त्यामुळे 75,23,000 अर्ज म्हणजे 75 लाख शेतकरी असा अर्थ काढता येत नाही। अधिकृत डॅशबोर्डवरील आकडेवारीतही अर्ज आणि शेतकरी संख्या स्वतंत्रपणे दिलेली असताना सरकारी पातळीवर अर्ज संख्येलाच शेतकऱ्यांची संख्या मानले जात असल्याचे चित्र आहे। तर बघा शेतकरी मित्रांनो, असा पीक विम्याचा गोंधळ आहे, म्हणजे आकडे फुगून दाखविण्यात चाललेत। म्हणजे शेतकरी जे पिकं भरतेत ते तितके पिकं भरलेत असं दाखविण्यात आलंय, मात्र खरा किती शेतकऱ्यांनी पीक विमा भरला हे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल। त्यामुळे अधिकच्या आणि नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचं या पीक विम्याबद्दल काय मत आहे, तुम्ही पीक विमा भरलाय का, कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।